लसणाच्या दरामध्ये सुधारणा दिसते. पावसामुळे लसणाची आवक कमी झालेली होती, मात्र लग्न सराई आणि समारंभामुळे लसणाला चांगला उठाव पाहायला मिळतोय. बाजारामध्ये चिंचेची आवक मर्यादित आहे, मात्र दुसरीकडे पावसामुळे मागणीवर काहीसा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. चिंचेच्या दरामध्ये काहीसे दर वाढलेले सुद्धा पाहायला मिळत आहे. हरभऱ्याची वाढलेली आयात, पिवळ्या वाटाण्याच्या खुल्या आयातीला दिलेली मुदतवाढ, त्यामुळे हरभऱ्याला दर कमी मिळतोय. हरभरा आयातीवर सुद्धा 10% आयात शुल्क आहे, त्यामुळे दर कमी आहे. इंदापूरमध्ये निमगाव केतकीमध्ये जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे डाळिंब, पेरू, ड्रॅगन फळ तसंच इतर फळबागांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. प्रशासनाने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. वाशिममध्ये मागील 2 दिवस जोरदार पाऊस पडतोय. शेती कामाला वेग आलेला आहे. जिल्ह्यामध्ये आजपासून खरीप हंगामाच्या पेरणीला सुद्धा सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये शेतकऱ्यांना पारदर्शक कर्ज वितरणासाठी 16 ते 22 जून दरम्यान पीक कर्ज वितरण सप्ताहाचं आयोजन केलं गेलंय. जिल्ह्यामधील प्रत्येक बँक खात्यामध्ये विशेष मोहीम राबवली जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली होती आणि पावसामुळे शेतकऱ्यांनी आनंद सुद्धा व्यक्त केला. पावसानं हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यामध्ये पेरणीच्या कामाला गती येणार आहे. मान्सूनपूर्व पावसाचा वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळी पिकांना फटका बसलेला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,64,30,000 रुपयांच्या मदतीची सरकारकडे मागणी केली आहे. वसई तालुक्यामधील रानमेव्यामध्ये यंदा कमालीची घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे रानमेव्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आणि रानमेव्यावर अवलंबून असलेल्या आदिवासींच्या रोजगारावर सुद्धा परिणाम होतोय. नंदुरबारमधील बाजारपेठेमध्ये गवारची आवक वाढली आहे. दरामध्ये घसरण झाली आहे. 70 किलो रुपये ही गवार विकली जाते. आता 30 प्रति किलोवर आली आहे. कांदा धोरणासाठी 19 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कांदा समिती क्षेत्राशी संबंधित समस्यांचं सखोल विश्लेषण करून ठोस शिफारशी केल्या जातील. बाजारामध्ये सध्या डाळिंबाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असल्याचं पाहायला मिळते आणि यावेळी बाजारामध्ये डाळिंबाला प्रति क्विंटल सरासरी 8 ते 9 हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.